रामजी भांगरेंचा उठाव. सन 1818 पेशवाईचा शेवट होऊन महाराष्ट्रभर इंग्रजांची सत्ता आली. अहिल्यानगर जिल्ह्याचा प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात ज्यावेळी आला त्यावेळेस अकोले, संगमनेर, नाशिक, जुन्नर या भागातील सुमारे 30 किल्ल्यांवर व गडांवर छोटे छोटे वतनदार म्हणून कोळी व भिल्ल रखवालीच्या कामावर होते. आपल्या पूर्वापार चालत आलेल्या वतनदारीवर गदा येताच या बेकार झालेल्या लोकांनी आपल्या वतनदारीकरिता इंग्रजांनी जिंकलेल्या भागात बंडाळी सुरू केली. पेशवाईनंतर इंग्रज सरकारने मोठ्यांचा मान राखला, पण छोट्यांच्या माना मुरगळल्या. ही गोष्ट नगर जिल्ह्यातील आदिवासी लोकांना रुचली नाही. पेशवाई काळात नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात किल्ले, गड, चौक्या आणि घाट यावर किल्लेदार, सरदार, नाईक म्हणून आदिवासी लोक कामावर होते. त्यातील बऱ्याच जणांस इंग्रज सरकारने नवीन व्यवस्था करताना कामावरून दूर केले. त्यामुळे हे आदिवासी नाराज झाले. तसेच काही कोळी नाईकांच्या वतनदाऱ्याही नष्ट करण्यात आल्या. ज्यांच्या वतनदाऱ्या नष्ट करण्यात आल्या आणि कोळी नाईकांच्या जमातीत प्रमुख गणला गेलेला रामजी भांगरे हा एक होता. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात रामजी भांगरे एक उपयुक्त पोलीस अधिकारी झाले. ब्रिटिश सत्ता स्थापन झाल्यानंतर ते कलेक्टरकडे हजर राहत असत आणि सह्याद्री डोंगरी भागात जमादार, हेड कॉन्स्टेबल म्हणून काम पाहत असत. प्रथेनुसार पगाराशिवाय प्रत्येक खेड्यातून 1 रुपया, 1 कोंबडी आणि काही तांदूळ आणि त्यांच्या मालकीच्या भागातून मेंढरांचा कळप गेल्यास भेट म्हणून 1 मेंढी द्यावी लागत असे. रामजीने प्रामाणिकपणे सेवा केली. तोपर्यंत सरकारचा असा आदेश निघाला की कोणत्याही सरकारी नोकराने आपल्या पगाराव्यतिरिक्त कोणतीही भेट स्वीकारू नये. हा आदेश रामजीवर आणि त्यांच्या कोंबड्यांवरही लागू करण्यात आला. त्यामुळे रामजीची मिळकत बंद झाली. रामजीने आपल्या बाबतीत अपवाद करावा अशी विनंती करत पत्र लिहिले, परंतु त्यांच्या पत्राला उत्तर न मिळाल्याने ब्रिटिश सरकारला सेवेतून मुक्त करण्याची मागणी केली. त्याची ही मागणी नाकारण्यात आली आणि त्याला 6 महिन्यांची रजा देण्यात आली. 6 महिन्यांनी रजा संपल्यानंतरही त्यांचा पगार वाढवण्यास किंवा त्याच्या उत्पन्नाच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी ब्रिटिशांकडून काहीच करण्यात आले नाही. त्यामुळे तो पुन्हा दरोडेखोरीकडे वळला. आपल्या तरुणपणी तो एक प्रसिद्ध दरोडेखोर होता असा उल्लेख नगर गॅझेटेअरमध्ये आहे. रामजी भांगरेचा प्रमुख समर्थक गोविंदराव खाडे नावाचा एक कोळी होता. गोविंदराव हा पेशव्यांच्या काळात रतनगड किल्ल्याचा किल्लेदार होता. पेशव्यांच्या पडझडीनंतरही तो आपल्या मालकाप्रती निष्ठावान राहिला आणि वयाचे कारण पुढे करून ब्रिटिश सरकारखाली नोकरीत राहण्यास नकार दिला. त्यामुळे इंग्रजांनी किल्ला खाली करून घेतला व किल्ल्याच्या शिबंदीत असलेल्या गोविंदरावच्या 12 नातेवाईकांना कामावरून काढून टाकले. शिवाय किल्ल्याचे किल्लेदार म्हणून ज्यावर त्यांचा वंशपरंपरागत हक्क होता त्या एका गावाच्या महसुलापासूनही त्यांना वंचित करण्यात आले. वतन काढून घेतल्यामुळे त्यांनी इसवी सन 1828 मध्ये बंड केले. शिबंदीतून कमी झालेले त्यांचे 12 नातेवाईक आणि इतर काही नाराज लोकांनी त्यांना मदत केली. ते सर्वजण डोंगरात जाऊन राहू लागले. कोकणातून आलेला रामजी भांगरे त्यांना मदत करत असे. हे बंड मोडण्यासाठी मॉन्किनटॉशने कंबर कसली. बंडखोर लोकांकडून आम्हास त्रास होत आहे अशा तक्रारी इंग्रज सरकारकडे येऊ लागल्या. तेव्हा त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मॉन्किनटॉश पोलिसांच्या एका तुकडीसह सह्याद्री पर्वतरांगांकडे गेला. प्रारंभी असे आढळून आले की जवळजवळ कोणत्याही गावाने टोळीमध्ये आपले 2-3 प्रतिनिधी न पाठवलेले असे नव्हते. तरी सुद्धा कोणतीही ठोस माहिती मिळत नव्हती. ब्राह्मण, कुलकर्णी यांच्यापैकी काही जण उठावाला पाठिंबा देत होते. मॉन्किनटॉशने कोळ्यांवर त्वरित लष्करी कारवाई करू नये तर त्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी काही व्यवस्था करावी असा सल्ला दिला. मॉन्किनटॉशने काही काळ बंडखोरांची फारशी दखल घेतली नाही. केवळ एवढेच कळवले की त्यांनी शस्त्रे खाली ठेवेपर्यंत कोणतीही पत्रे किंवा अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. त्याने आपल्या माणसांना कोळी ज्या अतिशय खडतर भागात वावरत असत त्या भागांची सवय लावली आणि बंडखोरांची संख्या, त्यांच्या नेत्यांची नावे, त्यांना मदत करणारे लोक तसेच
ते ज्या ठिकाणी नेहमी भेटत असत अशा जागांबद्दल माहिती गोळा केली व अनेक लोकांची सद्भावना व सहकार्यही मिळवले. माहिती संपूर्ण मिळाल्यानंतर कोकणात जाणाऱ्या घाटांच्या तळाशी भिवंडीतून आलेली एक तुकडी तैनात केली. तसेच मालेगाव, अहिल्यानगर आणि पुणे येथून आलेल्या इतर तुकड्या तैनात केल्या. हलक्या शस्त्रांनी सज्ज पथके बंडखोर कोळ्यांच्या लपण्याच्या जागा व अड्डे सतत तपासत होती. लष्कर येण्याच्या काही दिवस आधी बंडखोरांनी 3 गावे लुटली होती. त्यानंतर हे बंडखोर लहान लहान गटात विभागले गेले. सर्व मार्ग बंद व संरक्षित असल्याचे, अन्नाचा तुटवडा असल्याचे आणि त्यांच्या आवडत्या तळांवर व पाणवठ्यांवर पहारे बसवलेले असल्याचे पाहून अनेक बंडखोर शरण आले. उरलेले मात्र मोठ्या संभ्रमात पडले. स्थानिक लोकांनी केलेली मदत यामुळे ब्रिटिश अधिकारी व सैनिकांनी अवघ्या 2 महिन्यात बंडलवाल्यांमधील रामजी भांगरे व गोविंदराव खाडे हे 2 नेते व 80 लोक पकडून त्यांना नगरच्या कैदेत ठेवले. ब्रिटिशांनी रामजी भांगरे व गोविंदराव खाडे यांच्यावर खटला चालवून त्यांना पुढे काळ्या पाण्याची शिक्षा दिली.